तू फक्त तुझा आनंद शोध. तुझ्यामधला कमीपणा दाखविण्यासाठी लोक आहेत ना. जर ठेवायचा आहे पाय तर पुढे ठेव. मागे ओढण्यासाठी लोक आहेत ना. स्वप्न बघायची आहेत तर मोठी बघ. कमी बघण्यासाठी लोक आहेत ना. प्रेम करायचं आहे तर स्वतःवर आणि देवावर ठेव. विश्वास देवावर ठेव आणि प्रेम स्वतःवर आणि देवावर कर. तिरस्कार करण्यासाठी लोक आहेत ना. तू तुझे एक वेगळे अस्तित्व निर्माण कर. जळण्यासाठी तर लोक आहेत ना. जगणं खूप सुंदर आहे म्हणून सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं हे दिवस विसरू नका. सुटून जातात काही हात नकळत, पण जे हात हातामध्ये आता आहे त्या हातांना सोडवू नका. हेही वाईट दिवस निघून जातील, पण तुम्ही मात्र हसणं विसरू नका. आपल्या मनाचा विचार आपणच करायचा. आपल्या मनाला इतकं खंबीर बनवायचं की कोणताही प्रहार कितीही मोठा झाला तरी मन तुटायला नको. साथ तिथेच द्यायची, हाक तिथेच द्यायची जिथे प्रतिसाद मिळेल. नाहीतर जिथे प्रतिसाद मिळत नाही ना, तर तिथे वाद न घालत बसता निघून जायचं आणि नात्याला पूर्णविराम द्यायचा. माणसाने स्वतःला किती मोठं समजावं, किती हुशार समजावं हा ज्याचा त्याचा प्रश्न, पण माणसाने कधीही समोरच्याला कमी समजू नये. आणि ज्याच्याही मनात हा प्रश्न येतो की हा खाली आहे, कमजोर आहे, तर त्याने ससा आणि कासवची गोष्ट आठवावी. कोण जिंकलंय? बडबड ही विनाकारण करू शकते, पण शांततेला काहीतरी कारण नक्कीच असतं. संसार सुखाचा होण्यासाठी घरात किती सुखसोयी आहेत या महत्त्वाच्या नसून आपण एकमेकांना किती समजावून घेतो, किती प्रेम करतो ते महत्त्वाचं असतं. सुख आणि वय या दोघांचं कधी पटतच नाही. खूप मेहनत करून सुख जेव्हा आपल्या दाराशी येतं तेव्हा वय निघून गेलेलं असतं. आपले कोण असतात? आपले काय असतात? आपले म्हणजे जे सुखामध्ये तर सोबत असतातच, प्रश्नच नाही, पण दुःखातही जे आपल्यासोबत असतात ते खरे आपले असतात. एक साधा विचार सुद्धा तुमचे आयुष्य उजळू शकते. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह, सकारात्मक, छान विचार करत राहा. आयुष्याचं सुख कशात आहे हे माहिती नाही, पण चेहऱ्यावरचा भाव नेहमी समाधानी असायला हवा. त्यातच खरा आनंद आहे. एक गोष्ट कायमची लक्षात ठेवा की वाईट वेळ आली का तर खचून जाऊ नका. कोणतीही आपल्या आयुष्यात आलेली वेळ ही कायमची मुक्कामाला येत नाही. त्यातून आपल्याला काहीतरी शिकवायला, धडा द्यायला येत असते. मग ती आनंदाची असो किंवा दुःखाची, ही कायमची मुक्कामाला येत नाही. जेव्हा कमवायला लागले तेव्हा कळलं की आई बापाच्या पैशांवर मज्जा, सगळ्या इच्छा पूर्ण होत होत्या, पण आता आपल्या कमविलेल्या पैशावर गरजा पण खूप क्वचितच पूर्ण होतात. कोणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमविण्याचा प्रयत्न करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत.
नेहमीच सगळ्यांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्न करत बसू नका. ज्यांना खुश व्हायचं ते नक्की खुश होणार आपल्या सोबत राहून, आणि ज्यांना नाराजच राहायचं यांच्यासाठी कितीही आटापिटा करा, काहीही फरक पडणार नाही. म्हणून सगळ्यांना खुश करण्यासाठी एकदम खूप प्रयत्न करत बसू नका. चर्चेत राहण्यासाठी काही लोकांची नाराजी पण जरुरी असते. बोलता बोलता काही जण रुसून जातात. चालता चालता काही हात सुटून जातात. असं म्हणतात की मैत्रीची गाठ ही खूप नाजूक असते. पण हसता हसता काही लोक विसरून पण जातात. चुका शोधायची आवड असेल तर ती सुरुवात आपल्यापासून करा. लोकांपर्यंत पोहोचायला भरपूर वेळ आहे. आधी आपल्यामध्ये चुका बघा. फक्त एक वेळा खिसा रिकामा आहे असं आपल्या लोकांना सांगून बघा. कोण आपले आहेत आणि कोण परके हे लगेच कळून चुकेल तुम्हाला. स्वतःला घडविण्यात आपला वेळ इतका खर्च करा की दुसऱ्याला दोष देण्यासाठी आपल्याजवळ वेळच असणार नाही. वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका, नाहीतर त्यांच्यापासून लांब राहा. सोपं आहे. चांगल्या जीवनाचे रहस्य मज्जा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यात असते. कॉलेजमधल्या डिग्रीपेक्षा आयुष्यातल्या शाळेत शिकणारा विद्यार्थी आयुष्यात कधीच नापास होत नाही. जो आपल्यासाठी, आपण त्याच्यासाठी, केव्हाही, कधीही आणि कुठेही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचे त्यांच्यामध्ये सामर्थ्य असते. जर नशीब काही चांगल्या गोष्टी देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीपासून होते, आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य यापासून होते. चेहरा सुंदर असला म्हणजे माणूस चांगलाच असेल असं नाही. त्यासाठी मन खूप छान असावं लागतं. झुका तितकंच जितकं ते बरोबर आहे. विनाकारण कोणासमोर झुकल्याने त्यांच्या नजरेत आपली किंमत शून्य होते. पोटाच्या वर खाल्ल्याने किंवा लायकीपेक्षा जास्त इज्जत दिल्याने ते पचतच नाही. आज केक पाहिल्यानंतर एक विचार मनामध्ये आला. त्याचा आकार गोल, खोका चौकोनी आणि तो खाताना त्रिकोणी. तसेच आयुष्यात काही माणसे पण असतात. त्यांचे विचार वेगळे, वागणूक वेगळी आणि खरं काही वेगळंच असतं. गप्प राहाल तर दुनिया तुम्हाला गुलाम बनवेल, आणि योग्य तिथे स्वतःसाठी लढलं तर हीच दुनिया तुम्हाला सलाम करेल. पराभवाने माणूस संपत नाही. ज्यावेळी तो प्रयत्न करणं सोडतो त्यावेळी माणूस संपतो. जेव्हा आपण हारायला आलेलो, पराभव झाला, तेव्हा स्वतःला सांगा की नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलंच नाही. खूप छोटीशी पण खूप खरी अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे तुमचा स्वभावच तुमचं भविष्य आहे. जबाबदारी ही कधीच वय पाहून येत नाही, पण जेव्हाही येते तेव्हा खांदे
मजबूत बनून जाते. चुकीची लोक त्याच वेळी जिंकतात, ज्यावेळी खरी लोक गप्प बसतात. एकदा मनातून उतरलेली व्यक्ती कितीही चांगलं वागू द्या, तरी पण आधीसारखी जागा ती कधीच घेऊ शकत नाही. जर समजल्याने लोक समजून गेली असती तर श्रीकृष्णाने महाभारत होऊच दिले नसते. आपल्यासाठी कोणीही नाही, परंतु आपण सर्वांसाठी आहे. ही गोष्ट आपण फुलाकडून शिकावी. फुलांसाठी कोणीच नसतं, पण फुलं मात्र सगळ्यांसाठी असतात. सगळ्यांसाठी सगळं काही करूनही सगळेजण ज्याच्यावर नाराज असतात तो घरातील कर्ता व्यक्ती असतो. संसाराची झोळी कितीही फाटली असली ना, तरी पण जोपर्यंत सुईला धाग्याची साथ आहे तोपर्यंत संसाराचं अस्तित्व टिकून आहे. नातं तेच चांगलं असते आणि तेच टिकून असते ज्याची सुरुवात आपुलकीने होते, गरजेने नाही. स्वतःच्या भावाला किंवा बहिणीला हिंमत दिली ना आणि किंमत दिली ना, तर कोणाची बिलकुल हिंमत होत नाही की त्याला कमी लेखावं. एखाद्याच्या भल्यासाठी चंदनासारखे झिजा. फक्त काळजी इतकीच घ्या की समोरच्याने तुम्हाला लाकूड समजू नये. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कुठे जमिनीवर नाही तर आपल्या मनामध्ये रुजवावे लागते. नात्याच्या एकूण 5 पायऱ्या असतात: आवडणे, स्वीकारणे, पाहणे आणि हवे असणे. या 4 पायऱ्या अगदी सोप्या असतात, पण 5वी पायरी मात्र खूप कठीण असते. ती म्हणजे निभावणे. प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार करणे, त्यामुळे समोरचा चुकीचाच दिसणार. कधीतरी दोन्ही बाजूने विचार करून बघा, म्हणजे गैरसमज होणारच नाही. कोणताही यशस्वी माणूस कौतुकातून आणि यशातून नाही, तर चुका झालेल्या त्या अनुभवांमधून शिकत जातो. ओंजळ आनंदाने भरली असताना ती सांडायच्या आतमध्ये इतरांना देता आली पाहिजे.